कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
असेल कडू पिकले असेल कडूपणा गेली पैशामा गेली पांडुरंगे काम करत लोबने बालेटायची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेला भाव भाव झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य ह्या नावे म्हणे जे संसारी जन्मी जे याच लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली माझी वाणी तुझे वरणी कोण रामा 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 जीवनी तुझे वरणी कोण पिकले असे कडपणा गेले पैशामा गेली पांडुरंगे कामर दोलव निवाले टायच्या ज्ञानंदाची सृष्टी झाली आठव गेला भाव झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य ह्या नावे म्हणे जे संसारी जन्मिते ह्यात लागी काम क्रोध लोभ निवाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली विठाला इको बिको सगळं बंद करा ते काढून नका ते कीर्तनाचा खेळ करून दिला सगळं किती शिकले नकडे स्वतः परमेश्वर पुणे तो स्वतः संदेश बनवलेला बंद मला कुशल निगुणाच्या तुकोबारायचं तुकारामांच्या गात्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर जीवनामध्ये आलेली अनुभूती उदाहरणाने संग्राम आहे विठाला सुरुवात केल्यावर 2-3 मुद्दे आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 आहेत. तुकोबारायांच्या खात्यात एकूण अभंग 4,500 आहेत. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या 9,033 आहेत. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत 3,500 आहेत आणि ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1,15,00,000 आहेत.
ज्ञानेश्वरीमध्ये एकूण ओव्या 9033 आहेत. ज्ञानेश्वरी दृष्टांत एकूण 3500 आहेत. ज्ञानेश्वरीत एकूण अक्षर 1.25 लाख आहेत आणि हरिपाठात एकूण अभंग 4500 आहेत. 4500 अभंगामध्ये 125 अभंग गाथ्यामध्ये मागणी पर आहे. राहिलेले जे अभंग आहेत ते नाथ, वासुदेव, पांगुळ, एकाखळी, सालमालो, निर्यांकर, गवळणी, पाईक, व्यभिचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, माहेरची मात, ख्याल, आरती संग्रह, काला, गवळणी, घोंगडी, पाईक, व्यभिचारी अभंग, माहेरची मात, निर्याण, काल असा एकूण गाथा 4500 अभंगाचा आहे. त्यामध्ये नाथ हे प्रकरण आहे, वासुदेव हे प्रकरण आहे, गोपाला हे प्रकरण आहे, गवळण हे प्रकरण आहे, काला हे प्रकरण आहे, घोंगडी हे प्रकरण आहे, मृदुंग पाट्या हे प्रकरण आहे, सालमाला हे प्रकरण आहे, व्यभिचारी अभंग हे प्रकरण आहे, निर्याण काल हे प्रकरण आहे. त्यात काही अभंग संत पर आहेत, काही अभंग विनंती पर आहे, काही अभंग विनवणी पर आहे, काही अभंग मागणी पर आहे, काही अभंग नाम पर आहे, तर काही अभंग अनुभव पर आहे. काही अभंग नाम पर आहे, काही अभंग विनंती पर आहे, काही अभंग विनवणी पर आहे, काही अभंग संत पर आहे. पण आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग अनुभव आहे. अनुभव या शब्दाला सुरुवात करण्यापूर्वी 6 वाक्य आहे. संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचं नाही. का? संसारातला अनुभव कुणाला नाही, प्रत्येकाला सांगायची काही गरज नाही ना, तो प्रत्येकाला आहे. संसारातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहायचं नाही. एक वाक्य. दुसरं वाक्य, संसारातला अनुभव हे तिकडे नका लक्ष देऊ. संसारातला अनुभव हा मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. संसारामध्ये तुम्ही किती कमवलं, इतरांना त्याचा प्रॉफिट काय? आपल्या बायकोच्या घरातलं सोनं आपल्या आईला काय फायद्याचं? आपण बांधलेला रो हाऊस आपल्या भावाला काय फायद्याचं? हरिपाठ विश्वासाठी आहे, ज्ञानेश्वरी विश्वासाठी आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय, विश्वव्यापक आहे. वारकरी संप्रदाय हा विश्वव्यापक संप्रदाय. जसं अनेक हरण आहेत, जंगलात हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नापीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळे हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाही. आणि सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात झाड आहेत, पण कल्पतरू नाही. अनेक संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायाचा कोण संप्रदाय? कोण नाही, ते जुना गुलाबीचे नाही. इतर संप्रदाय हे व्यक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय. इंदुरीकरने काढलेला संप्रदाय, इंदुरीकर मेला संप्रदाय खलास. तो व्यक्ती संप्रदाय. सोनाराच्या शेजारी बिडीवाल्याने दुकान टाकलं, गल्ल्यावर कवडीचा परिणाम नाही. का? बिडीचं गिराईक वेगळं आहे, लईत लई 50 आहे. पण एक मेला कांदे कापू कापू, एक मेला लिंबू पिळू पिळू आणि लिहून ठेवू. सोनाराला 1,000 गिराईक आहे, पण 45,000 आहे. वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे. वैष्णवाचा मान खरा, वैष्णवाचा मान खरा, सोपं झालं. आम्हाला संसाराचा अनुभव सांगायचा नाही आणि परमार्थाचा सांगितल्याशिवाय राहायचं नाही. पहिलं वाक्य, संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. तिसरं वाक्य, संसार हा अपूर्णांक आहे, परमार्थ हा पूर्णांक आहे. संसार इनकम्प्लीट क्रिया आहे, किती कमवा एक शिल्लक.
एक शिकलं किती मोठा बंगला बांधला प्लास्टर राहिलं प्लास्टर झालं काही ना एक आहेच काही सगळं झालं तरी लाईट गेली काहीतरी एक आहे संसार हा अपूर्णांक आहे परमार्थ हा पूर्णांक आहे 3 वाक्य झाले 4थं वाक्य संसारात वय वाढलं की किंमत कमी होते परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढते संसारात तुमचं वय झालं तुमचे नाव बदलले अण्णा अण्णा नाना अप्पा घरातल्या माणसांनी नाव किती बाहेर गेली अण्णा अण्णा नाना अप्पा शेवटी दादा 5वं वाक्य वाक्य एक फायनल करायचं पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो मूळ कोणी उठायला माळ घाली बापाची पिंडे कोणी उठायचं माळ घालाय कोणी उठाय नाही 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 मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी हातून कधी गोड होऊ शकत नाही तुम्ही किती मोठे व्हा संत आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर डोळा सुंदर आहे पण मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला वाक्य समज मला वाक्य नाही काय का मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर आतून कधी गोड होणार नाही परमार्थ करायला 3 गोष्टी लागतात एक प्रारब्ध उत्तम पाहिजे प्रयत्न चांगले पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे मोठ्या व्हायचे स्वप्न पाहू नका तुम्ही स्वप्न पाहू नका एखादा म्हणेल बा मेमरी कार्ड पाठ करून मी महाराज झालो मरशील देव पाहायची गोष्ट नाही काशी विशीला काय जातो मरायला काशीला जाणारी यालपट ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असं नियम आहे आता जाती इथून पुढं यायचं ववे त्याला मोक्ष देऊन उदार होय कीर काशी मग ववे त्याला तुम्ही शरीरा न पिढावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही देवंतरा न भजावे तुम्ही तीर्थासी ना जावे तुम्ही स्वधर्मा ते यजावे तुम्ही देवांकडे न भजावे हा प्रश्न अर्जुनाला होता विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येडेवानी का वागतात आणि बरेच विद्वान माणसं येडेवानीच वागतात का त्याचं उत्तर आहे ती माणसं किती मोठी झाली तर त्याला एक ओवी आहे 2रे अध्याय हेच इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती तरले न तरती विषय सिंधू ती माणसं इंद्रियाच्या अधीन झाली ती किती मोठी झाली तरी फापलणारच का येत इंद्रिय जे म्हणती त्याला ओव्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या ऐका जरेविन बुडविती आगेविन जाळीती दोरेविन बांधिती शिखलेविन रोविती पाशकेविन गोविती हे ज्ञान निधीचे भुजन त्याला सुटका नाही सुटका नाही कारण देव पाहायची गोष्ट नाहीये देव होण्याची गोष्ट आहे पुरावा 3रा अध्याय तुम्ही देवाचे भजा देव तुम्हा तृष्टवे आणि परस्पर घडेल प्रीती जे अज्ञापक व्हा आणि वाचा सिद्धी पावा परत यादी ऐका यादी नीट ऐका वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहानपणाचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही 18वा अध्याय वाणियाचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धन पुढे सांगतो मला मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही करू शकत पुन्हा ऐका नाटणं मोडल पण वाकणार नाही नाटणं मोडल पण वाकणार नाही दगड शेवाळ पण पाझरणार नाही कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार
सुधारायचा प्रयत्न केलेला जो जाईल तो सुधरेल. हे सुध- बोलूया त्याला मंत्रव्याध्या नाटणे जैसा न नव्हे आणि पाथरून न द्रवे. नाटणं मोलाल पण वाकणार नाही, दगड शेवाल पण पाझरणार नाही. माणसं मरतील. आपण काय करतो, चला ज्याने संस्था का दिना त्याने पोरं गोळा करायचं. 100 कशा 100 ठेवायचीच कशाला भाकरीला मान. काय करतो घेऊन याड पटती घेतले 2 पक्वा शिकत येत 98 भाकरीवारी गेला. 98 फक्त भाकरीला तू मागे गेला. माना नाही तर नका मानू मारा, पण प्रारब्ध उत्तमच पाहिजे, प्रयत्न चांगलेच पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वादच पाहिजे. ही 2 माणसं गायब झाली, हा वाजवणारा झाला. याला 3 गोष्टी आहेत. या दोघांना बी प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत आणि कुणावर तरी श्रद्धा आहे म्हणून ही कला आहे. नाहीतर एक कासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. पुरावा अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा होणे पीती काढिले निर्वाळे भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही. म्हणजे कीर्तनकाराने माझा पोरगा कीर्तनकार व्हावा हे स्वप्न सुद्धा पाहू नये. पखवाद्याने माझा पोरगा पखवाद्या होईल, तो येडा होऊ शकतो. येडा होऊ शकतो नाही, हायच येडेच येते. नाही 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 खडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही. बाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. त्याला का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. वळत ऐका पटापटा. 9 अध्याय माझी भक्त विन थोडो जिया ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12 अध्याय का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13 अध्याय का वृत्त वैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15 अध्याय अगा 15 अध्याय वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका आणि 18 अध्याय पडून गेली या भिंती चित्राची होय माती. झाला विषय मिटला. कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारांचा आहे. कडवे 4 आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरीद्र देवाने भाषेत कीर्तन आणि बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण भामतेवानी कीर्तन ऐकायचं. हा नाही म्हणायचं बैलगाव म्हणून तुम्ही म्हणायचं ते तेच दुधाचा चहा. यशला यश नो लानो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. मी 6 वाक्य बोलतो. हाला हा म्हणायचं नाही म्हणा. या जगात सावधानावर का या जगात देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? आजारी हाला हा किंवा नाही. या जगात 6 गोष्टी सत्य आहेत. एक परत ऐका. एक देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. एक देव सत्य आहे पुरावा. सत्य तू सत्य तू सत्य तू. पण तो देव संतांशिवाय कळू शकत नाही. कधीच कळलं नाही. हरिप्राप्तीशी कारण संतांचे ते 13 अध्याय आत्मज्ञानाने चोखडी ती माझी फायनल झालं. मग देव सत्य आहे पण संतांशिवाय नाही आणि संत कळतील पण ग्रंथाशिवाय नाही. ग्रंथ कळतील पण मानवी शरीराशिवाय नाही आणि मानवी शरीर एक दिवस जाणारच आहे म्हणजे मृत्यू सत्य आहे पण हे ज्ञानाशिवाय नाही. पण ज्ञान तर आमच्याकडे वाहतं ज्ञान. ज्ञान हे नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? कोण खातं कोण? आणि तुम्हाला सांगितलं कोणी? का शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. हा भ्रम आहे तुमचा. काय लोक म्हणजे तो माणूस सुशिक्षित आहे, उभेण्याचे होतो. तसं नाही. त्याला बोलूया दे. काही लोक म्हणजे तो कुत्र्या बरोबर हिंडतो. काही लोक म्हणजे तो बायको हातात धरून हिंडतो. विश्वास नाही. या जगातले पहिले सुशिक्षित संत आहे. कोण खातं नुसत्या पदव्या घ्या बायका करा. काय करा? पदवी घ्या बायको करा, सासरवाडीचं कल्याण करा. काय कागदावर पुरं एवढे पदवी आहेत. कोण खातं? पदवी ऐका नीट. हे एमबीबी कोण खातं?
हे एम.ए. पीपीटी पदवी नीट आहे का तुमच्या ध्यानात सुद्धा नसतील एवढे पदव्या सांगतो तुम्हाला मी एका मिनिटात गाड्या लावून एका मिनिटात अख्ख्या पदव्या सांगतो हे कोण खातं हे एम.ए. पीपीटी याच्या बीएड ज्युनियर केली सिनियर केली हायर केली लोअर केली एम.बी.ए. डीएड आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि वाणिज्य सोनियम तेगन बीटेक आणि डेअरी डिप्लोमा टर्नर फिटर अँड वेल्डर मेकॅनिकल अँड पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट अँड सेटल फार्मसी नाही सिटी नाईट इंजिनिअरिंग डिप्लोमा एमबीए बीए हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तांगडी तज्ञ जो तज्ञ त्याला तर रोग गुप्त आता पण 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतारल्या कुणी उठायचं 2 फल्या बांधून घ्या गाडी लोकांनी पोरं करून आणायची पोरं होतील कश काय ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देतील नाही जे बायका करायच्या बुडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देतील नाही लोक घालतात रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्र दिसत काहींना सॉफ्टवेअर मारून चितले कोणतं ज्ञान इथं आलं आपण कोणतं ज्ञान 13वा अध्याय आंतरिक ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव कोणतं ज्ञान 12वा अध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच नसे कोणतं ज्ञान 4था अध्याय ते ज्ञान पैदा भरवे जरी मनी अति आणावे संताया भजावे सर्वस्वेशी तन म्हणून शिवे चरणाशी लागावे आकारकता करावे दास्य ते ज्ञानाचं नाव सांगू टाकतो तुम्हाला कोणतं ज्ञान शब्द नीट आहे का कोणतं ज्ञान ज्ञान देव ज्ञान ज्ञान ज्ञानच देवच पुरावा अभ्यासामुळे ज्ञान ज्ञानामुळे ध्यान विशेष पुन्हा उलट 12वा अध्याय 10वा अध्याय जेथे जेथे दया आणि शांती वस्ती आले एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती तिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञानदेव ज्ञानदेव पण ते ज्ञान ऐकण्याचं भजन लिहून घ्यायचं म्हणतात निवृत्तीनंतर स्वपन मुक्त वैज्ञान नामदेव तुकाराम निवृत्तीनंतर स्वपन मुक्त वैज्ञान नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसरात आहे हे जग सुखी करण्याची ताकद फक्त संतात आहे पुन्हा उलट फिरा जेवढं जागेवर फिरता येईल तेवढं फिरा तेवढं जागेवर या दुधातलं लोणी दुधामध्ये भेसळ टाका त्याचं लोणी तयार होईल लोणी तयार होईल पण लोण्यावर कोणतीही क्रिया करा त्याचं परत दूध होणार नाही माहिती अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 99 आणि 200 तीन ओव्या 198 नंबर 199 नंबर आणि 200 उसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत घोष होणार नाही दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही एकदा संतांची कृपा झाली का माणूस सुखी झाल्याशिवाय राहणार नाही त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही दुसरा मुद्दा संपलाय चिंता बिंता काही करायची नाही रिलॅक्स जगायचं एक दिवस जायचं आहेच बरं चिंता करून तू करणार काय नको कित करो कोणाच्या गोष्टी नको कित करो कोणाच्या गोष्टी
नको खेद करू. कोणत्या? नको खेद करू. किती मोठं पखवादे असलं तर बाबाला लागतं तेवढं द्या. ज्याला जमलं नाही त्याचं कामच नाही. नितीने म्हणावी नितीने म्हणावी लक्ष्मी प्राणी
ए बसणारी माणसांनी नाही का कीर्तनातले 2 मुद्दे संपले. देव सत्य, संत सत्य, ग्रंथ सत्य, प्रश्न मिटला. तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी जण मंडपाले माहिती शिवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अमृतनाथ मठामध्ये कार्यक्रमाचे पुरुषोत्तमदादा पाटील यांच्याकडे 52व्या पुण्यतिथीच्या सत्याला आज तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे. कीर्तनाचं तुमच्या सगळ्यांपेक्षा माझं भाग्य आहे. का 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 त्याचं उत्तर आहे का 2 वाक्य मरेपर्यंत पाठ करून ठेवा. ज्यांना समाधीतले माऊली दिसले नाही त्यांनी कुरेकर बाबांना हो. आणि सत्तेच्या काळात ज्यांना वैकुंठातले तुकाराम दिसले नाही त्यांनी राऊत बाबाला पाहिलं. एक वाक्य सांगतो मला ही जी माणसं आहे पुन्हा होणे पुरावाच्याला नव्या माणसं आहे काही एखादी नाही. आता गंमत काय झाली प्रॉब्लेम आता आपल्या शिकणाऱ्या पोरांनी हे कधी ध्यानात ठेवायचं बाबांच्या सहवासात ते शिकत असतील बाबांच्या सहवासात राहणारा सीताराम हा सगळ्यात भारी भाग्यवान माणूस. महाराज कोण कोणाची सेवा करायला महाराज त्या माणसाचं एवढं मोठं भाग्य आहे त्या माणसाचं की त्या माणसाला महाराज रोज साक्षात माऊलीचा सहवास आहे. तुम्ही आम्ही अभंग पाठ करणारी माणसं आहे. तुम्ही आम्ही हरिपाठ पाठ करणारी माणसं आहे. तुम्ही आम्ही 2 तास कमरा बांधून बोलणारी माणसं आहे. आपण फक्त बोलणार आहेत पण जे या माणसाचं एक वाक्य सांगा संतांमध्ये 9 गुण आहेत ते 9च्या 9 गुण तुम्हाला एका मिनिटात सांगतो. ऐका एका मिनिटात. खारा समुद्र गोड करील सोन्याला सुगंध आणील आकाशाला पायऱ्या करील प्रतिज्ञा फेल हा किंवा नाही. हा उद्या सकाळी पृथ्वी निक्षत्रिय पांडव करील प्रतिज्ञा फेल गेली. अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील प्रतिज्ञा सफल झाली. अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील ही प्रतिज्ञा सफल झाली. ज्यांना कुरेकर बाबांचा स्पर्श होईल किंवा ज्यांचे संपर्कात राहतील त्यांचा संसार काय त्यांचा जन्म सुद्धा प्रतिज्ञा त्या फेल आहेत पण आत्ताच्या प्रतिज्ञा ऐका. परत दुसरं वाक्य सगळ्या राज्याच्या 9 वाक्य सांगतो तुम्हाला. साधूच्या बाबतीत 9 वाक्य सांगतो. आता उद्या का जाऊ उद्या कोणी म्हणाल साधू आहे हा बावळत पण आहे. तुम्ही उद्या म्हणाल इंद्रीकर साधू आहे आम्ही भामटेत महाराज. महाराज त्याचं उत्तर नीट आहे का मी आणि माझे विसरले जयाचे अंत किंवा मी कुणालाही नाही बसत. आम्ही जर म्हणलो संसारी माणसं आहे आपण संसारी माणसं आहे आपण नबाडी करणारच. किती ठिकाणी कर लावू द्या आपण किती दीड तास देव सोड द्या कुठं होणारच. हा विनोद आपण किती दीड तास पण घेता बसा डोक्यातल्या खटक्या आपल्या वेगळ्याच नाही नाही. या आपण संसारी माणसं महाराज आपण लोकांना दाखवायला साधू भामताय आपण फक्त लोकांना मानत पण हे पण सांगा अनंत जन्माची पुण्य आहे म्हणून साधू सांगतो मी काय करतात. एक सगळ राजाने गंगा आणली सगळ्या राज्याचे घोडे गेले. गोष्ट सगळ्यांना माझे मला संतांचे मुद्दे सांगायचे म्हणजे प्रार्थनेमध्ये प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ आहे. 2 आयुष्मान दिलीप आणि भगीरथ 3 पिढ्या सांगतो. पहिली पिढी आयुष्मान दुसरी पिढी दिलीप आणि तिसरी पिढी भगीरथ यांनी गंगा आणली. मान्य या माणसांनी अशी गंगा आणली का जी माणसं यांच्याकडे पाठाला होती त्या गंगेत ज्ञानाचीच गंगा वाहते. म्हणजे त्या तिघांपेक्षाही संत सांगतो तुम्हाला कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे. इथं माऊलीचा ज्ञान आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. आता आपल्याकडे 2 मुद्दे सांगतो तुम्हाला. आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये.
आपल्याकडे थोडं पखवाड यायला लागलं का ते काढतो म्हणतो आमच्या गुरुलाच बोल येत नव्हती. आपल्या पुढे आपला गुरु वाजित नाही. काय नाला त्यांच्या लागला काय समजतं म्हणजे आपला गुरु आपल्या पुढे छान म्हणत नाही. हलकट क्वालिटीच आहे. गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधीच मोठं होऊ नये. तो एक दिवस त्याला माऊलीचं दर्शन झाल्याशिवाय महिला वेळेला तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे, जमीन त्यांची. जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. त्या खिलाऱ्याला फक्त मी येसन टोचल्यामुळे तो माझं सोडून कोणी ऐकत नाही. आई बापापेक्षा मदत विनोद हा कधीच मोठं नाही. एक कारका आळंदीत आणून घातलं वाईटता गेलं तर माल येतो इथं. ज्या मालाला गुरुजी कटाळला, शाळा कटाळली, घरचे कटाळले, तो माल आणि इथं संस्था त्यांनी काढून शिकवायला सुरुवात केली ना. असे तर जे महिना दीड महिना राहते मानवत आळंदी तिकडे गेला कथा शिकायला. जग मारायला गेला वृंदावन. तिकडून आला 4 महिन्यात कथा शिकून. 4 महिन्यात इथं त्याला तिथं कथा किती महिन्यात शिकला? 4 महिन्यात कथा कथा कथा. लोक बावळत तुली त्याची कथा. त्यानं त्याच कथेतून रुक्मिणी लिहिली, कथा लिहिली. कथा नाही झाली पण सत्य कथा झाली का? एक वाक्य सांगतो मला, तुमचा एकच अभंग पाठ असला तरी चालेल पण आचरणाची बैठक दिली होता. संप्रदायात आल्यावर आचरण तो इकडे नाही आला तरी चालेल. काय म्हणते कुबेर श्रीमंत आहे इथं होता आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. कुबेर श्रीमंत आहे पण त्याच्या धनाला नाश आहे. इथं शब्द नावाचं शस्त्र ज्ञान आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ऐका. सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे. चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे. नदी पवित्र आहे पण तिथं जावं लागतं. एक वाक्य सांगतो सगळ्या आनंदीच्या पोरांना. जोपर्यंत बाबा आहेत ना त्यांची दृष्टी जरी तुमच्यावर पडली तर तुमच्या कल्याणात होता. पुरुषोत्तम पाटील ही आशीर्वादावरच मोठी झाली माणसं. यांच्याकडे काय यांच्याकडे काय गुरुपेक्षा कधी मोठवायचं नाही. कार्टा आळंदीत आणून घातलं. 4 दिवस पकवाय शिकलं, फुलून टाकलं. 2 दिवस भजन ऐकलं त्यांनी टाळच ऐकलं. टाळच ऐकून टाकलं. त्यांना गोळ्याच्या पुढे घेतल्या. ते म्हणले की त्याला ठेवू नका. ते ठेवायचं पुढं ते कोल्हापूरला नेऊन टाकलं. ह्याच्यात कमी होतं खेळत नाही. ते माझं पण तिकडे गेलं. ते नुसतं अंडे थांबायचं पण ते अंडे फोडून नव्हतं खा. त्याला फार सगळं बसवलं. गडी त्याच्यातला नव्हताच ना महाराज. असं नाही चालत महाराज. माना नाही तर नका मानू. तुम्हाला पटलं तर हा म्हणा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. माना नाही तर नका मानू. बळच केलेला परमार्थ कधी कधी धोका दिल्याशिवाय राहतो. तो टिकेल काही काळ. तो टिकेल. टिकणार नाही असं नाही. तात्पुरतं वैराग्य होईल. तात्पुरतं ज्ञान येईल. पण माऊलीनं ओवी लिहिली 15व्या अध्यायात 35 नंबरची. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ते नाही घालणार. त्याला ज्ञान येईल पण ते पेलवणार नाही. पेलवणार नाही. महिला मंडळ पटकन उतरल्या. तुम्हाला ऐकून ऐकून मुलगा आहे. मग तुम्हाला साधारणपणे सुना किती असते? आता काही बोटावून वाजायची गोष्ट. एकच सुना असेल ना. मुलगा एक म्हणलं सून एकच. उद्या तुम्ही येईल तुझ्या टोटली इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. बरोबर. मग तुला एक सून सण का होत नाही?
येत्या त्याच्या घरी चहा पिऊन सुखाची सुनाची माहिती का भोगते इकडे जे आपल्या घरातली माहिती बाहेर कधी सांगू नये. शेजारची माणसं फक्त चहा पाजून भांडवल करतात. पटकन उत्तर द्या महिला. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. ती चैत्रातच विचारी ती प्रस्थान कधी येत. आपण म्हणलं तर ज्येष्ठ ते लांबलं काय ना. भावाची पोरगी करायची टाळावी. कधी काही झालं तर तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. उद्या भांडण झालं तर तो कोणाची बाजू घेत? मुलीचीच घेतो. तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही. आपली पहिल्यापासून खास गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3 दिवस पळून जायची गुड्डी. पण गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतले तरी गुड्डीनं तो त्या पोराला मेसेज टाकला माझी गुड्डी. सावधान पुढे चला. आता करंट दाबून दिलाय तुम्हाला. करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं, मला सोपं झालं. हा पुढे राहतो. कुबेर श्रीमंत आहे पण त्याच्या धनाला नाश आहे. गंगा पवित्र आहे पण इथे ज्ञानाची गंगा पवित्र आहे. तो पठ्या कोल्हापूरला नेऊन घातला. ती कुस्त्या खेळायचं, ती लागून डाव टाकायला. ती जिंकलं. एक दिवस महाराष्ट्र केसरी झालं. महाराष्ट्र केसरी झाला म्हणला बस. गावात लोक कुठं खोर राहतात. एक जण म्हणजे गावात त्याचा सत्कार व्हावा. त्यानं गावचं नाव एवढं मोठं केलं. एक म्हणला ठेवू नका, ती नाव काही बोलत आता गावाची चव जाईल. एक जण म्हणला तुम्हाला तेही सण होई नका, खर्च आपला. सत्कार झाला त्याचा. नाश्ता बिस्ता झाला, पाहुणे जेवले बिवले. मग एकाला कार्यक्रम बिघडायचा होता. त्याला एक जणांनी सांगितलं संपला कार्यक्रम. तो म्हणजे नाही, ज्यानं गदा मिळवली त्याला 2 मिनिटं बोलू द्या. मिठला कार्यक्रम. ती काही सुईचं बोलणार नाही. उठलं ना ते माईकवर ह्याच्यात कमी. पहिलं उठल्यावर एकच वाक्य वापरलं, गावाची तर झिरावली. गाव मला शिव्या देत होतं त्याची तर मी झिरवली. आता एकच इच्छा आहे, आपला गुरु उलटा पालटा करायचा. जमलं म्हणजे ते गेलं. गुरु म्हणजे कल्याण. तुम्हाला कल्याण नाही, ड्युटी नाही होणार आपली उद्या. ते गुरु बिचारी विद्वान माणूस ते म्हणजे मग उद्या आपलं काय करतं काय नाही. गुरु म्हणजे ये बाबा उद्या. या अख्ख्या रात खोलीत मांड्या वाजवायच्या. 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्याच्या डोक्यात. याकडे तर हंडाच गुतला त्याचा. हंड्यातच डोकं गुतलं त्याचं. सकाळी निघालं ते लोंगोट बिंगोट जाऊन गुरु पुढे आले. गुरूंचं अस्तित्व असं असतं, दिनरजनी हाची अखंड भजन देहाचा विषय पडलेला, त्याच्यात काही वाद नाही. आणि हे गेलं नुसतं मांड्या वाजवायचं गुरु पुढं. गुरु म्हणजे मिटला आता यासाठी केला होता शेवटचा दिवस. काय सांगते गुरु फक्त उभे राहिले. यानं होऊन कशाला कवळी मारायची गुरुला. त्यांनी मारली कवळी. कवळी मारल्याबरोबर गुरुनं एकच डाव टाकला. उलट पालट झालं. मी इकडे बोललो होतो तिकडे सांगावं ते उलट पालट झालं. त्याच्या तोंडात माती गेली. तो उठला. गुरुला म्हणला तो सगळ्यात हलकट गुरु आहे. का तो हा डाव मला का शिकवला म्हणता. गुरु म्हणले हा डाव आज वापरायचा होता. मला माहित होते तू किती जरी विद्वान झाला तरी माणसाचा आतला अहंकार जात नाही तोपर्यंत योग्य संतांची भेट होऊ शकत नाही. आणि गायन वादन ही जी कला आहे ही अहंकार नम्र झाल्याशिवाय मिळू शकत नाही. पुरुषोत्तम पाटील पहा मला तुम्ही आला नाही का माणसे त्या जिभेच्या तोंड त्यांच्या जिभेच्या टोकावर साखर. जिभेवर त्यांना साखर एकच आणायची गरज नाही.
ते माणसाची जीवच साखरेसारखी आहे. बसलेल्यापैकी कोणता माणूस एखादा पुरुषोत्तम पाठाला एखादी गोष्ट नाही म्हणणार नाही. तुम्ही तरी म्हणले का तुम्ही धार्मिक नसताना म्हणले का नाही म्हणू शकत नाही कारण त्या जिभेवर कोणाला एक मीठ करणार. आपल्याला पण जमत नाही पण जमलं 4 वर्ष. मी त्यांना मागायला सांगितलं आपल्याला आहे तसं आहे. एक वाक्य समजा पोरांना तुम्हाला जोपर्यंत नम्र वागता येईल तोपर्यंत तुमच्या मागे ज्ञानाचा खजिना राहील. नम्रतेत देव आहेत. एक वाक्य समजा आयुष्यामध्ये भांडण्याची वेळ आली ना तर माघार घ्या हा सगळ्यात मोठा जय आहे. सगळ्यात मोठा जय. आणि पायाकडून सांगतो मला इथून पुढे या जगाला सगळ्या संकटातून तारणार फक्त वारकरी तत्वज्ञान आहे. बाकी काय आहे काय कुठं डोंगर इकडे गेले तिकडे गेले कुठे गेले तर आमच्या कधी देतो पुढे जा लोकांनी इकडे सुखे तिकडे सुखे अजिबात नाही. आईपेक्षा कधी मोठं होऊ नका आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका. स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्यावर हात ठेवला. माघ सुद्धा दशमी होती. वार गुरुवार होता. महिना माघ होता. तिथी दशमी होती आणि त्या दिवशी मला स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यावर मला मंत्र दिला राम कृष्ण हरी. त्यातले बारीक बारीक मुद्दे नीट ऐका. आता मला माघ सुद्धा दशमीला अनुग्रह झाला का त्याचं उत्तर बारीक ऐका. आता जम्मू नावाचा द्वीप आहे. धर्म नावाचं नगर आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे आणि तिथे विठू नावाचा पाटील आहे. जम्बू या दीपामादी काय डीजे लावायचे जम्मू नावाचं द्वीप आहे. जम्मू नावाचं द्वीप आहे. धर्म नावाचं नगर आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. तिथं विठू नावाचा शरीर नावाचं गाव आहे. देह नावाचं नगर आहे आणि याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे. आता त्या पाटलाच्या ताब्यात मी बोलवल्या या पाटलाच्या ताब्यात 21 जण आहे. मोजा 21 मोजा. आता पटकन मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय. खालच्यांचं नाव आहे कर्मेंद्रिय. 5 आणि 5 10. आणि या 10 जणांना एकटा कंट्रोल करतो त्याचं नाव मन. आणि या 10 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 7 5 11. 11 10 21. आणि ह्या 21 जण ताब्यात येत नाही तोपर्यंत योग्य संत भेटत नाही. आता जिंक खायचे किती जण आहेत? 21. मी म्हणतो 21 जण सोडून द्या. आता कोण जिंकणं गरजेचं आहे? बस फिट बसलं केलं कोण? मन. माझा लहान आले पोरं मला सांगा आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. लहान आले पोरं पटकन सांगा पप्पा तर मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये सगळ्यात जास्त कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि पामट्यावाने खाली मान घालून कोण ऐकतो?
पप्पा. आमच्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. ठीक आहे. आता ऐका, आपल्याला शरीर जिंकायचं का मन? आता लागलं करायचं. मग आपल्याला शरीर जिंकायचं नाही, ते आपाप ताब्यात येईल. कोण आलं? आता पप्पा कोणला घाबरतो? मम्मीला. मग मनाजी पाटील कोणला घाबरत असेल त्याचा शोध लावा. त्याचा शोध लावला पाहिजे ना, कारण मनाजी पाटील कुणाला तरी घाबरला. मनाजी पाटील जर बायकोला घाबरतो असं म्हणलं तर मनाजी पाटलाला बायकोच नाही. मनाजी पाटलाला बायको नाहीये, पण त्याला प्रेयसी आहे. मनाजी पाटलाला बायको नाहीये, पण त्याला प्रेयसी आहे. ऐका आता, बारीक ऐका. मनाजी पाटलाला बायको नाहीये, पण मनाजी पाटलाला प्रेयसी आहे. ते प्रिय मनाजी पाटलाला एक सासरा आहे आणि एक सासू आहे. मनाजी पाटलाच्या सासूचं नाव आहे प्रकृती. नीट ऐका, मनाजी पाटलाच्या सासूचं नाव आहे प्रकृती, सासऱ्याचं नाव आहे अहंकार आणि प्रियशीचं नाव आहे इच्छा. ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे. ही मनाजी पाटलाची सासू आहे म्हणजे इच्छेची आई आहे, इच्छेची आई आहे. आणि हिचा पती अहंकार आहे. मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे, मी नगरसेवक आहे, मी महापौर आहे, माझी बायको देखणी आहे. याला बस फिट बसलं किरकर. आणि प्रकृती आणि अहंकार एकत्र आला की दोघांना जी मुलगी झाली त्या मुलीचं नाव पण घोटाळा आहे थोडा. मनाजी पाटलाचं इच्छेचं प्रेम आहे, पण हा पठ्ठ्या नपुसक आहे. मन कसं आहे? मन कसं आहे? नपुसक आहे. मन हे नपुसक आहे, पण इच्छा श्रीलिंगी आहे. ऐका बारीक, इच्छा श्रीलिंगी आहे आणि तिचा प्रियकर नपुसक आहे. म्हणजे इच्छेला कधी बाळ होणार नाही, पण तिला काम आहे. तिला काम आहे, पण काम तृप्ती होणार नाही. ओवी सातव्यात इच्छा जी कुमारी झाली ते कामात ते तारुण्य आहे. बरं बारीक आहे का? इच्छेला बाळ होणार नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे. तिला बाळ होणार नाही, पण काम आहे. आणि काम अतृप्त राहिला का क्रोध तयार होतो. क्रोध तयार झाला की लोभ तयार होतो. लोभ तयार झाला का मत्सर तयार होतो. आणि सगळं काय करतात? जन संपवतात. सगळे माणसाला संपवतात. आणि योग्य संत मला भेटण्यासाठी फळातला जसा कडूपणा गेलो ते फळ पको होतं, तसं माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळं माझी आतली अंतकरणातली मलिनता, मन, विक्षेप आणि आवरण तिन्ही निघून गेले. आणि आता मला काय अवस्था झाली? विकली असे
पैसे भजन्यांकडे कीर्तनकाराकडे कीर्तनकार कीर्तन संपल्यावर जसा पाकिटावर हात मारतो तसं त्याने रोज हरिपाठ कापल्यावर हात मारतो मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह पाठ करून द्या आपण पाहिलं होतं कशी पण जात इळभर कामात वायरी घालायची आणि संध्याकाळी कळवत गेला इसरून त्याला घासावंच होतं आणि परमार्थामध्ये टंगळ मंगळ जर केली ना मला तर तात्पुरतं समाधान आहे पण नंतर इतका पश्चाताप आहे तर त्याला कोणी सावरू शकत नाही परमार्थामध्ये टंगळ मंगळ सुरुवातीला चालत नाही पण ती जर साध्य होईल बा पण तिचा नंतरचा जो पश्चाताप आहे ना मला त्यावेळेस तुम्हाला कोणीच सावरू शकत नाही मग टंगळ मंगळ करण्यापेक्षा ना मला थोडा करायचा पण नियमाचा करा तुम्हाला काय परीक्षा द्यायचं नाही ज्ञानेश्वरी पाठ करून काय तुला काय कुठं जायचंय ज्ञानेश्वरी पाठ करत नाही आपलं त्याला आचरणाची पुष्टी दिली तर ती पाठ होईल दिल्लीचा देव मुरीत गेलं हरिपाठ सकाळी उघडा बंद झाला VIP चड्डी बाथरूम मध्ये गेला का हरिपाठ त्या बापात काय करतो बावळाट सर आपलं उघडा बंद झाला का सुंदरते ध्यान उभीटोरी बादली पाणी बोट घालतो सुंदरते ध्यान उभीटोरी पकड म्हणून सगळ्या कोंबड्या सोडून घे सर्व गोष्ट झाला निवडून गेला आणि अंडी नीट पाहून घे अरे पर्वताप्रमाणे पाता पकड नाही अरे शेवटच्या तांगाला एकच होतो नाव पकडलं घरी म्हणा मुलाला बशी वाजली घाणी मोठ्या मंडप्यांची नाणी बांधली तर बाहेर येतो घाणी मोठ्या मी देव पुजायला बसवतो देवाला घेऊन मी एक जण येतो काय चाललंय खुरकीतो ना मी रोजानं पूजतो एक वाक्य असावं मला परमात्मा थोडा असावा पण तो आपल्या समाधानी असायचा लोकांना समाधान लोकांना किंमतच द्यायची नाही लोकांना काय आता हे बसले आपण किती बोलत आपण निघून गेलो का धंदा आहे त्यांचा यांच्या कोणा नाही झाला पहिला म्हणजे पटकन उत्तर द्या तुमची सासू मेली तुम्ही म्हणा चांगली बातमी आहे मेली लबाड बोलायचं ना तर पोरगी रडती सुनई रडती दोघी सारख्या रडत आहे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून आणि सासू रडती सून रडती सुटले बोल शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते तो वासल्य भाव आहे तोच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आणि आपल्याला भावच नाही 10 वर्षापूर्वी महिला म्हणलं असं होतं मुलीचं लग्न बाप जमवायचा आता बापालाच युट्यूबला माहित झालं कुठे गेली काय स्वप्न पडलंय इथे आपण कडूपणा गेला गळ्यात माळ आली मुखात नाव आलं कंठात प्रेम आलं की आतली घाण बाहेर जाते इच्छेला बाळ होणार नाही पण तिला प्रिय करेल तिथं होतो आपण तुम्ही काय काळजी करतो ते इच्छेचा बाप आहे अहंकार इच्छेची आई आहे प्रकृती इच्छेचं प्रिय आहे मन आणि त्या मनाला काम तयार झालाय काम तयार झालाय पण इच्छेची काम तृप्ती न झाल्यामुळं कोण तयार होईल पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना हे इंद्रिकर किती इंद्रिकर मरण ना मला मरणार नाही 25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवणीला हा माणूस काय म्हणत होता आता तुम्हाला वाईट वाटेल आता तुम्हाला वाईट वाटेल बा हा डायरेक्ट बोलतो वाईट वाटेल पण महाराज इंद्रियावरचा ताबा सुटलेला माणूस परमार्थात यशस्वी होऊ शकत नाही एक वाक्य सांगू संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय उच्च वाक्य आहे समाज ज्यांचा छळ करतो त्यांचा देव स्वीकार करतो समाज ज्यांचा छळ करतो काम जाणं क्रोध जाणं इच्छेला बाळ आणि पाया पडून सांगतो रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका राग थोडा आकरा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही पण त्याची फळं वाईट आहे थोडं कंट्रोल करा नवरा बायकोचं भांडण झालं हो द्या ना आता तुमच्या होतं ना आमच्या होत नाही हो द्या बोलू द्या थोडं तिच्याकडे फक्त पार करायचं आता पावर कमी होत काय पिसाळे
ही मांजरीला लाथ आणील, कुत्र्याला लाथ आणील, हा ना त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली जागेवर मेली. महाराज जळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, गोरे बिन बांधिती, चिखले बिन रोविती, पाशके बिन गोविती. दुसऱ्या त्यातल्या शेवटच्या व्हाव्यात कामाला क्रोधाला आकळा, क्रोधाला आकळा, राग आकळा. तुम्हाला राग यायचा औषध सांगा म्हणजे येऊ नये असं सांगा, थोडं हसत जा. हसलं ना रिलॅक्स हसत जा. अहो हास्य क्लब करायची पाहिजे आधी साहेब. काय वाईट दिवस आले लोकांना. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाला आपल्याला हसा म्हणतो. इतके दरिद्री दिवस आहे आपल्या आयुष्यात. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणून ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते येणार आपल्याला सांगते स्माईल स्माईल हसत जा. आणि निसर्गानं दिलेली देणगी आहे. निसर्ग हसत जा. महिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. जरा वयामानाचं भान ठेवून वाणी वापरा. सासू सासऱ्यांना बोलताना जरा भान ठेवा. तुम्ही काही लय विद्वान आहे असं नाही. हे तुम्हाला सरकारनं मोठे केलं नाही तर तुम्ही इतक्या मोठ्या नाहीच. झापली राष्ट्रगीत पाहत नाही, परादिशी ध्वजारोहणाला गेली, झेंड्याजवळ उभी राहिली. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. तुम्ही इतक्या विद्वान नाही पण वयामानाचं भान ठेवलं पाहिजे. सासू सासरे याच्याबद्दल थोडी आदराची वागणूक केली पाहिजे. संस्कृत शिकणारी पोरं सगळे आनंदित नाही. मोठ्या माणसाबद्दल मर्यादा ठेवल्या पाहिजे. मोठ्या माणसाबद्दल आपल्या वाणीतून सुद्धा कधी अपशब्द आला तेवढी वाणी आपण कंट्रोल केली पाहिजे. त्यांच्या इतका त्याग आपल्या बापाच्यानं होणार नाही, त्यांच्या इतकं वैराग्य आपल्याच्यानं होणार नाही, त्यांच्या इतकी साधना आपल्याच्यानं होणार नाही. आपण शक्यतो मोठ्या माणसांबद्दल बोलायचं टाळावंच. कोरोना याच्यावर तुमचं मत काय? तो विषय जवळजवळ टाळा. काही पोरांना ती माहिती काढायची सवय असते. यांचं कसं काय 2-3 पोरं एकत्र असली का या बाबाचं कीर्तन कसं काय विषय बदलायचा. दुसऱ्याचं कीर्तन हे विषय टाळीत जायचे. आपल्या वाणीलाही पाप होत नाही, आपलं मनही दूषित होत नाही आणि आपल्याकडून ते पाप घडतही नाही. टाळीत जायचं. मनाला नाव ठेवण्याचा मुद्दा टाळीतच जायचं. शक्यतो टाळायचाच. काही ना बेजा कमी राहतो. माहिती काढायची लई खोट आहे. रात्री कोणते कीर्तन झाले तुम्ही महाराज संप्रदायातली माणसं एकमेकाला कमी लेखत असल्यामुळं तर दुसऱ्या माणसाचं भाव त्याला नाव ठेवलं त्याने त्याला नाव त्याच्यामुळे होतो. आता हा पप्पा देऊ ठेवला हा बसला याला त्याला नाही त्याला यायला नाही का तिसरं नाही म्हणे तू दोन्ही काल बसून मी होतो कुठं तुला काय कोणी नको म्हणलं. पण आपलं कसं आहे आपल्याला कोणी म्हणल्याशिवाय पाहिजे नको अजून. मी असं झालं दिंड्यांची दिंड्या मोकार कशामुळे एखाद्या नुसतं म्हणून टाळली तू आजो आपण टाळ तू एक दिवस हे दिंड्यावाल्यानं सुद्धा वावकर दिवस येत नाही. एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल. नाही याला नाव ठेवी त्याला नाव ठेवी या गोष्टी आपल्या रक्तातच नसावा. बरं मी म्हणतो चांगलं म्हणायला त्रास काय. एखाद्यानं गाडी घेतली हसायचं चांगलं झालं हप्त्यावर घेतली असं काम काय. एखाद्यानं नाही मुंडा घेतला पुरीच खोला आपण तू गप ना. एखाद्याने घेतलंच नाही लपणं असं तू एवढा सरळ जगायचं मला आणि सरळ जगण्यातच मजा आहे. हे झालं ना आता एक पुरुषोत्तम पाटलासारखी माणसं सरळ जगली आनंदीत यशस्वी झाली. लागलं धक्क्याला
मान मिळाला ना मला तो सुद्धा प्यायला लावला पाहिजे. काही ना मानायला लागले लोक ते येडेवण त्या लोक जर म्हणे ना बस इंद्रिकर चांगला माणूस त्यानं कुठानं करून चांगलं म्हणलं का त्यानं कुठाना कधीच करायचं नाही. कुणी वंदा कुणी काय नाही करायचं मला. सरळ जगायचं राहायचं तरी किती दिवस कडूपणा गेला आणि झाला काय काम क्रोध लोभ निवारे ठाई काम क्रोध लोभ निवारे ठाई ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद. मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. सुखाचे पुन्हा 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, अधिभौतिक सुख, दैविक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. म्हणजे सुखाचे 7 प्रकार आहेत. काम गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं, लोभ गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं, लोभ गेल्यामुळं ब्रह्मसुख झालं. परिणाम आनंदाची सृष्टी झाली. पण कोणता आनंद? प्रेमानंद. प्रेमानंद आणि प्रेमानंद आनंद झाल्यामुळं आठवण आठवण गेला भाव भाव
सगळ्यांना धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा विठोबा